अगदी सुंदर नियोजन आमच्या महाराजांनी केलं. एक दोन वेळेस येऊन गेलो, पण कीर्तनाला पहिल्यांदाच आलो. मधात एकदा दोनदा फोन आला होता बाबांचा, पण तारखी खाली नसल्यामुळं माझं शक्य झालं नाही. पण अगदी सुंदर नियोजन, रंगदेवता एवढे सुंदर टाळकरी, एवढे 22 पखवाजे, पाहायचंच काम नाही महाराज. बरोबर आहे का नाही? दरवर्षी बरोबर आहे का नाही? वा 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 वा, दरवर्षी यायचं मी. अरे बापरे बरोबर आहे का नाही? येतो, काही काळजी करू नका, नक्की येतो बाबा. अगदी मी खरं सांगू, मी महाराष्ट्रात कीर्तन केले, महाराष्ट्राच्या बाहेर केले, भारतात केले, भारताच्या बाहेर सुद्धा कीर्तन केले, पण एवढे टाळकरी एवढे पखवाजे मी पहिल्यांदाच पाहिले महाराज. खरं सांगतो, ते किती टाळकरी आहे महाराज. एवढे टाळकरी असल्यानंतर लोक नसले तरी चालतात हो. आणि एवढ्या चाली बाबा बाबा, तरी आमच्या बाबा थोडी आमटी जास्त खाल्ली. नाही तर आवाज आहे का, आवाज आहे बघा ना म्हाताऱ्याचं, दिसायला म्हातारं कडक आवाज लावतं. बरोबर आहे का नाही? जुनं ते सोनं. बरोबर आहे का नाही? खरं सांगू का, परमार्थच या लोकांनी जिवंत ठेवला. बरं बाबा महाराज, हे जे भजन आहे, अहो रात्री कीर्तन संपल्यानंतर सकाळी 4-4 वाजे लोक जागर करणं शक्य आहे का महाराज आम्हाला? काकडा म्हणलं की महाराज लोक वाकडे होतात काय? असा काकडा. पण ह्या लोकांनी ही परंपरा चालवून ठेवली.